आणि एक महत्त्वाची बातमी, मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक सुरू आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात ठाकरेंची ही बैठक आहे। तर उद्धव ठाकरे, राऊत, मिलिंद नार्वेकर या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। आणि या बैठकीसंदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, बघा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना आखण्यासाठी शिवसेना युबीटी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक वांद्रे कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलात पार पडते आहे। या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अन्य नेते मंडळी ही ट्रायडेंट हॉटेलमध्ये दाखल झालेली आहेत। सर्वच पक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। पावसाळी अर्थसंकल्पीय विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर आता सगळेच पक्ष यांनी कंबर कसली आहे व्यूहरचना आखण्यासाठी। विशेषतः महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा एकूण आपल्याला सामना बघायला मिळेल, ज्यात महाविकास आघाडी ही उत्साहात आहे किंवा अधिक जोमात आहे, कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या संयुक्त नेत्यांच्या दोन बैठका पार पडलेल्या आहेत। तपाचा फॉर्म्युला कसा असावा, व्यूहरचना काय असावी आणि एकूण प्रचार कसा असावा, आणि शिवसेना युबीटी अंतर्गतही एक बैठक पार पडलेली आहे, ज्यात जागा वाटप आणि कोणत्या जागा विशेषतः महाविकास आघाडीत आपण आग्रही मागणी करावी, किती जागा बाबतीतली ही चर्चा या पहिल्या बैठकीत झाली होती। आणि आताही दुसऱ्या बैठकीत नेते मंडळी व्यूहरचना ठरवणार आहे की महाविकास आघाडीत नेमक्या किती आणि कोणत्या जागा मेरिट्सवर मागायच्या याबाबतली महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत होईल। जो फॉर्म्युला एक ढोबळमानाने सांगितला जातो आहे, अंदाज व्यक्त केला जातो आहे की समसमान जागा वाटपाचं सूत्र असू शकतं, ज्यात 96 आणि 96 अशा जागा वाटून घेतल्या जातील आणि मित्रपक्षांना आपापल्या मित्रपक्षांना आपल्या कोट्यातून जागा सोडल्या जाऊ शकतात। पण असाही एक अंदाज किंवा एक माहिती समोर येते आहे की शिवसेना युबीटी ही 100 जागांसाठी आग्रही असू शकते, काँग्रेस ही 100 जागांसाठी आग्रही असू शकतो आणि एनसीपी ही जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही असू शकते, कारण प्रत्येक पक्षाला आपला मुख्यमंत्री करायचा आहे। त्या अनुषंगाने जेवढ्या जास्त जागा लढवल्या जाईल तेवढा स्कोरिंग रेट सुद्धा वाढू शकेल। तर या अनुषंगानेच एक साधक बाधक व्यूहरचना ठरवण्यासाठी, चर्चा करण्यासाठी ही महत्वाची बैठक बीकेसीचे ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडते आहे। बैठकीसाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि नेते मंडळी आता उपस्थित आहेत। नक्कीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।